ऑन. चला 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 निघा इथून. निघ चल चल निघ निघा. इथून जायचं आम्हाला डिस्टर्ब होतोय. तुझी टीम तिकडे प्रॅक्टिस करायली आहे ना व आणि आम्ही इथे प्रॅक्टिस करायलोय. तुला कसला त्रास होतोय ग? ए निंगू पिंगू कच्चा लिंबू शांत बस जरा. तुलाही बोलू नको. डोसक्यात जाऊ नको आणखी. तुला आत्ताच सांगतोय. का तू मुद्दाम वाद घालायलास आम्हाला कळतंय. ए मी काय मुद्दाम करत नाही. तुमचं आम्हाला खूप डिस्टर्ब होतोय म्हणून तुम्ही आता इथून निघायचं. हे काय आता? हे अनिकाने कमळीच्या टीमला का थांबवलंय? हे अनिकांना नेहमी काहीतरी घोळ घालत राहते. चल बघूयात. निंगू पिंगू शट अप. तू शांत मला जायचंय. एक मिनिट निंगी, का भांडताय तुम्ही? आणि का काय झालंय? रेश हे बघ, तू या गावछापची साईड आता घेऊ नकोस. काय कायम कायची साईड घेत असतोस? आणि फर्स्ट ऑफ ऑल ही कल्चरल ऍक्टिव्हिटी नाहीये, हा गेम आहे. एक मिनिट, ही कल्चरल ऍक्टिव्हिटी नाहीये हे तू मला सांगायची गरज नाही, कळलं? ऋषी सर, ॲक्च्युली बी टीमच्या आवाजामुळे अनिका ए टीम डिस्टर्ब होतीये, त्यामुळे त्यांना कॉन्सन्ट्रेट करता येत नाहीये. हे तुम्ही बोलताय सिरियसली? माझ्या मुलींनी आवाज करण्यामुळे जर का तुमच्या टीमला डिस्टर्ब होत असेल तर याचा अर्थ तुमच्या टीमचं लक्ष नाहीये गेमकडे. त्यांचा फोकस वाढवण्याकडे लक्ष द्या मॅम. एक्सक्यूज मी, माझ्या मुली? व्हॉट डू यू मीन बाय माझ्या मुली? तू काय त्यांना आता अडॉप्ट केलंस? ते तुला काय समजायचं ते समज. मी त्यांच्या बाजूने बोलतोय कारण मी त्यांच्या टीमचा कोच आहे. व्हॉट? तू कोच? हाँ, माहिती नहीं क्योंकि सारा जमाना इसे कोच के नाम से जानता है और मुझे कोच के नाम से जानता है. ऋषी सर हे काय ऐकतोय मी? बी टीमचा कोच? मी तुम्हाला कल्चरल हेड केलेलं आहे. नाही नाही, आय नो, मी याबद्दल तुमच्याशी बोलणारच होतो. या कॉलेजनी बी टीमला कुठलाही कोच अलॉट केला नाही म्हणून मीच ठरवलं की मी कोच होईल. तुम्हाला वाटलं म्हणून काही घडत नसतं. कोच होण्याचे काही नियम असतात, अटी असतात. आय अंडरस्टँड. मी ह्याच कॉलेजकडनं इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन्स खेळलोय कबड्डीच्या. मला कोचिंगचा एक्सपिरियन्स नाही आहे पण गेम माहिती आहे सर मला. नाही पण तेवढाच एक निकष नाहीये ना, आणि त्यात तुम्ही कल्चरल डिपार्टमेंटही सांभाळताय. सर त्या बाबतीत तुम्ही अजिबात काळजी करू नका. कल्चरल डिपार्टमेंटकडे दुर्लक्ष होणार नाही ही माझी जबाबदारी.